बीडचा बिहार होतोय, बीडचा बिहार झालाय. हे पिढ्याना पिढ्या पुढच्या ज्या काही आहेत, एक दोन पिढ्या ना, ते भोगावं लागणार आहे. ही बीडची बदनामी होणं सुद्धा मला म्हणायचं आहे, हे चुकीचं. पण बिहार होतोय, बीडमध्ये गुंडागर्दी आहे, सरसगट बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असतं, आणि आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, सगळ्या जगामध्ये हा विषय जातो. आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो, मुंबई सारख्या ठिकाणी जातो, पुण्याला जातो, तिकडं बीडचे तुम्ही म्हणलं, बीडचे लोकप्रतिनिधी म्हणलं तर लगेच लोक खालीवर दोन पावलं मागे सरकतात. अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी. वास्तविक आमची जबाबदारी काय? बीडचा बिहार होतोय, बीडमध्ये गुंडागर्दी आहे, आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे. आम्ही जबाबदारीनं, आम्ही चेहरा आहे, लोकांचा चेहरा आम्ही आहेत, ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे. ही गोष्ट जी काय आहे, बीडचा बिहार होतोय, बीडचा बिहार झालाय, हे पिढ्याना पिढ्या पुढच्या ज्या काही आहेत, एक दोन पिढ्या ना, ते भोगावं लागणार आहे. ही बीडची बदनामी होणं सुद्धा मला म्हणायचं आहे, हे चुकीचं. पण ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे. पण माझी सगळ्यांना विनंती राहील आपल्या माध्यमातून, त्याच्यात कुठेही राजकारण होऊ नये. न्याय हा स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे. ही जी काही घटना घडलेली आहे, ती राक्षसी प्रवृत्तीतनं झालेली घटना, दुर्दैवी घटना आहे. संतोष अण्णा देशमुख, स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या त्या निर्गुण हत्येच्या बाबतीत विधानसभेचं पहिलं अधिवेशन नागपूरला झालं. मी पहिल्यांदा त्या कायदे मंडळात गेलो. मी सांगितलं आपल्याला या विषयावर कायदा आणि सुव्यवस्था बीड जिल्ह्यातील जे आयुध आहे, कलम 101, त्याच्या अन्वये चर्चा झाली, आणि त्या चर्चेमध्ये मी ही भूमिका मांडली. हा विषय तिथं मी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं, पोस्टमॉर्टम करणारे जे काही डॉक्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीनं मला माहिती दिली, ती मी तिथं मांडलेली. आणि माझी मागणी तिथंही होती, जे काही असं हत्येचं प्रकरण आहे याच्यामध्ये सरकारी मदत ही देण्याचं तसं काही नियम नाही किंवा देता येत, तरी सुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये सरकारने कुठंतरी हे नियम अटी बाजूला ठेवून त्यांना मदत केली पाहिजे अशी भूमिका त्या कायदे मंडळामध्ये, त्या अधिवेशनामध्ये मांडली. आणि जे कोण याच्यामध्ये दोषी आहे, कुणी असो, या दोषींना टोकाचं शासन झालं तरच या सरकारचा कुठंतरी वचक राहील अशी भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली. तीच माझी भूमिका आजही इथं आहे. जे कोण ह्याच्यामध्ये, पहिल्यांदा मी एक सरकारी पक्षामधला आमदार म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे की ही पहिली अशी दुर्दैवी घटना आहे, हत्येची घटना आहे. त्याच्यामध्ये सरकारने जे आहे SIT पण नेमली आहे, न्यायालयीन चौकशी सुद्धा नेमली आहे, CID कडे तपास सुद्धा चालू आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जे काय गुन्हेगार आहेत याच्यामधनं यांना कुठलंही हे सुटता कामा नाही. ही भूमिका सरकारची आहे, ती असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर का कुठली कुचराई झाली तर आमच्यासारखे जरी सरकारमधला एक आमदार असलो तरी सुद्धा माझी तिथं भूमिका ही त्याच्या विरोधात असते. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.